राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध। महिला, शेतकरी आणि पायाभूत सुविधांवर जाहीरनाम्यात भर। नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उतरवूया, पंकजा मुंडेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण। भुजबळांनी माघार घेतल्यानं महायुती नव्या ओबीसी चेहऱ्याच्या शोधात असण्याची शक्यता। विशाल पाटलांवर आज कारवाई होण्याची शक्यता। महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज सांगलीत मेळावा पार पडला। महायुतीचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। रक्षा खडसे आणि स्मिता वाघ आज उमेदवारी अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करणार। संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे अर्ज भरणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करणार। गांधी बंधू भगिनी निवडणूक लढवण्याची शक्यता। राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून उभ्या राहणार अशी चर्चा। संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा धोक्यात। महानगरपालिकेनं जलसंपदा विभागाचे 40 कोटी थकवले। मुंबईतील बेस्ट प्रशासनाकडून 700 एसी डबल डेकर बसेसचं कंत्राट रद्द। गेल्या वर्षभरात एकही नवी बस दाखल न झाल्यानं निर्णय। मुंबईतील सायन कोळीवाड्यात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट। एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी। आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश। अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स। 29 एप्रिल रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश। 2023चं IPL फेअर प्लेवरती प्रसारित केल्याप्रकरणी कारवाई। मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्री घरगुती उपकरणांच्या निर्मितीत उतरणार। वायझर ब्रँड खाली टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसी तयार करणार। करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नगरप्रदक्षिणा सोहळा बुधवारी रात्री संपन्न। हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा संपन्न झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।